खंडोबा मंदिर गोरेगाव या ठिकाणी आता खंडोबाचा आजचा 66वा उत्सव सुरू आहे. मानाची काठी आहे. मानाची काठी आता खेळणे सुरू आहे आणि अतिशय प्रसन्न वातावरण या ठिकाणी आहे. सर्व खंडोबा भक्त या ठिकाणी आता जमा झालेले आहे आणि वाद्याच्या गजरामध्ये संपूर्ण अवतरण मानाची काठी असते. मानाची काठी या ठिकाणी आता ही भक्त जे खेळतात ते खंडोबा मंदिराच्या समोर खेळणं सुरू आहे आणि अतिशय उत्साह आता गोरेगावला चंपाषष्ठीचा उत्सव सुरू आहे. चांगला म्हणजे गावातला मागून जा. कामच काय आज आहे चंपाषष्ठी. मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेपासून ते 6 दिवस म्हणजे षष्टीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो आणि याला भाकंड भैरव नवरात्र असा सुद्धा उत्सव म्हणतात. त्या काळामध्ये म्हणजे पुराण काळामध्ये मल्ल आणि मनी हे 2 राक्षस जेव्हा सामान्य जनतेला त्रास देत होते त्यावेळेस भगवान शंकरांनी मल्हारी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या राक्षसांचा नाश केला आणि तेव्हापासून या मार्गशीर्ष महिन्याच्या प्रथम प्रतिपदेपासून तर षष्टीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. गोरेगावमध्ये सुद्धा आमचे सर्व बंधू या ठिकाणी गोरेगावमध्ये खंडोबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि फार सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी साजरा करतात. यावर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आणि सर्व गावातील गावकऱ्यांचं याला सहकार्य आणि या कार्यक्रमामध्ये सर्वजण सहभागी झालेले आहेत. मागे जे मंदिर आहे हे जागृत देवस्थान आहे गोरेगावातील खंडोबा मंदिर. या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम होतो. यावर्षी सुद्धा झालेला आहे. या ठिकाणी खंडोबाचं लग्न लागल्याच्या नंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि महाप्रसादावरती सर्व खंडोबा देवस्थान आलेले भक्त या ठिकाणी प्रसाद घेत आहेत. या ठिकाणी महिला भक्तांची व्यवस्था आहे आणि महाप्रसादाची व्यवस्था आहे. सर्व महिला या ठिकाणी प्रसादासाठी अगदी रांगेमध्ये बसलेल्या आहेत.